नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दिया नाश शोमध्ये। या आठवड्यामध्ये हॉलिवूडची एक फिल्म रिलीज झाली आहे, त्याचं नाव आहे हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन। यस, ही तीच फिल्म आहे जी 2010 ला ॲनिमेटेड फिल्म आली ती ड्रीम वर्क्सची हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन। त्याचं लाईव्ह ॲक्शन ॲडॅप्ट केलेलं आहे ह्या वर्षी। फिल्म बघणे वर्थ आहे का? चला डिस्कस करू। ह्या आठवड्यात आम्ही बघितलं हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन, जी की ह्याच आठवड्यात रिलीज झाली आहे। आणि मला असं वाटतं की जर तुमच्या फॅमिलीमध्ये कुठले लहान पोरं वगैरे असतील तर त्यांना नक्की दाखवा। आणि जर तुम्ही हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन ॲनिमेटेड फिल्म बघितली असेल 2010 ची, तर एक्झॅक्ट तीच स्टोरी ह्यामध्ये घेतलेली आहे, फक्त लाईव्ह ॲक्शन ॲडॅप्ट केलेलं आहे। जर तुम्ही ॲनिमेटेड फिल्म बघितलं असेल तर ते जवळपास 1.5 तासाची आहे आणि ही जी लाईव्ह ॲक्शन ॲडॅप्ट केलेली आहे ती जवळपास 2 तासाची फिल्म आहे। ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल जे एक नातं आहे ते बघायला मिळेल, म्हणजे बापाला पोराकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि पोरगं एक्झॅक्टली करताय का। आणि दुसरा अँगल बघायला मिळेल तुम्हाला फ्रेंडशिपचा, जे की एका ड्रॅगन सोबत त्या लीड ॲक्टरचा आहे। म्हणजे ते ड्रॅगन आणि लीड ॲक्टर दोघंही घाबरत असतात पण दोघंही फ्रेंड होतात। थर्ड इमोशनल पॉईंट तुम्हाला बघायला मिळेल लव्ह स्टोरी। ह्यामध्ये हे तिन्ही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तिथे टाकलेले आहेत। बापाला एक्सपेक्टेशन असतं की पोरगं बी ड्रॅगनला मारायला पाहिजे, बट पोरगं ड्रॅगनसोबत दोस्ती करतो, अशी ती स्टोरी आहे। जर तुम्ही ॲनिमेटेड फिल्म बघितलं असेल तर तुम्हाला बेसिकली स्टोरी माहीत असेल। तीच स्टोरी एक्झॅक्ट अशीच घेतलेली आहे, फक्त इमोशन्स थोडे जास्त आहेत। आधीचं ॲनिमेटेड फिल्म आहे आणि आताची जी फिल्म आहे त्यामध्ये भरपूर VFX मध्ये चेंजेस आहेत। हे जे रिअल वर्ल्ड आहे त्यामध्ये VFX खूप छान गेलेलं आहे। आता जर ह्या फिल्मचं नाव हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन असेल तर भरपूर ड्रॅगन्स तुम्हाला बघायला मिळणार, वेगवेगळ्या प्रकारचे। आणि ड्रॅगन्सचे जे डिझाईन आहेत ते जवळपास ॲनिमेटेड फिल्म्समध्ये जसं ठेवलं आहे तसंच आहेत। थोडेसे त्याचे डिटेलिंग जास्त केलेले आहे, बट सगळे ड्रॅगन्स सेम आहेत। जर तुम्ही फ्री असाल, ॲडव्हेंचरस बघायचं असेल, काहीतरी ॲक्शन थ्रिलर वगैरे बघायचं असेल ज्यामध्ये इमोशन्स पण खूप खतरनाक असतील, असं काहीतरी बघायचं असेल तर ह्या आठवड्यामध्ये तुम्ही नक्की बघा हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन। आणि मला असं वाटतं की फॅमिली मूवी आहे, पूर्ण फॅमिली जाऊन बघू शकते, छान मूवी आहे। स्टोरीमध्ये तुम्हाला इमोशनल पार्ट स्ट्रॉंगली कनेक्ट करेल आणि एक जे ॲक्शनचा पार्ट आहे ते, हे दोन्ही पार्टमध्ये VFX वाली चांगली एक फिल्म बनवली आहे। आणि मला असं वाटतं की तुम्ही ही फिल्म बघायला पाहिजे आणि लहान पोरांना पण घेऊन जायला पाहिजे। जे ॲनिमेटेड फिल्म आहे त्याच्यामधले जे पण कॅरेक्टर्स आहेत, जे पण त्यांचे कॉस्ट्युम्स असतील किंवा त्यांचे जे प्रॉप्स असतील, हातोडा, तलवार वगैरे, हे जवळपास सेम मिमिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे लाईव्ह ॲक्शनमध्ये आणि बऱ्यापैकी केलेलं आहे। मला तर असं वाटतं की 90% जर तुम्ही बघितला की दोघंजण जवळपास सेम दिसतात, लीड ॲक्टर पण आणि ॲनिमेटेड लीड ॲक्टर पण। ड्रॅगनचे जेवढे पण त्याच्यात स्पीसीज आहेत ते सेम दिसतात, फक्त त्याचं डिटेलिंग जास्त आहे। जी स्टोरी आहे ती ड्रॅगन्सच्या अवतीभोवतीच फिरते, एक इमोशन बिल्ड करते। छान सेटअप आहे जिथं हे शूट केलेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी ग्रीन स्क्रीन किंवा ब्लू स्क्रीनवर शूट केलेलं असणार, पण जे पण लोकेशन्स दाखवलेत ते एकदम माउंटन्स आहेत, माउंटन्सच्या बाजूला बीच आहेत आणि बरेचसे असे फ्लाईंगचे जे सिक्वेन्स आहेत ते एकदम परफेक्ट केलेले आहेत। ह्यामध्ये जे ड्रॅगन्स आहेत ते उडतात। आम्ही तर 3D मध्ये बघितल्यामुळे काय झालं की आम्हाला ते फील पण झालं। जर बघायचं असेल तर 3D मध्ये बघा आणि जर तुमच्या इथं 4DX असेल तर मग तर बेस्टच। बऱ्यापैकी ही जी फिल्म आहे हेवी VFX बेस्ड आहे। एवढे पण ड्रॅगन्स आहेत ते पूर्ण व्हिज्युअल इफेक्ट्सनी बनवलेले आहेत। कधी कधी सेट एक्सटेंड केलेलं आहे ते पण VFXने केलेलं आहे, पण VFX केलं आहे हे समजून येत नाही, एवढं डिटेलिंग केलेलं आहे ना। मध्ये मध्ये 1-2 स्मोक सिम्युलेशन आहेत, एक रिंग आहे, त्या रिंगमध्ये ते सगळे पोरं असतात आणि तिथं फाईट आहे। त्या फाईटच्या आधी स्मोक होतं सगळीकडे, ते स्मोक सिम्युलेशन एवढं क्लास आहे। मी VFXच्या दृष्टिकोनाने का सांगतो तर आपण आपले जे रिव्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये VFXचा एक इम्पॉर्टंट पॉईंट असतो, तो सांगतोच आपण। VFX एवढं छान केलेलं आहे, जेव्हा तो ड्रॅगनवरती बसून ट्रॅव्हल करतो किंवा ड्रॅगनसोबतचं जो इंटरॅक्शन आहे त्याचा तो पण एकदम रिअल वाटतो। जो मेन ड्रॅगन आहे जे लीड ॲक्टरला भेटतो टूथलेस, त्याचे जे फेशियल एक्सप्रेशन जे ॲनिमेट केले ते एकदम छान केले, कारण त्याचे रिॲक्शन प्रॉपर एक पेटसारखे आहेत। आणि मध्ये मध्ये थोडे कॉमिक पॉईंट आहेत, ते खूपच फिल्मला एलिव्हेट करतात चांगलं। कॉमिक पॉईंट्स आहेत, इमोशनल पॉईंट्स आहेत, ॲक्शन आहे, म्हणजे हे पूर्ण फिल्म मसाला आहे। ही फिल्म थिएटरमध्येच बघा आणि 3D मध्ये बघा, आणि जर तुम्हाला IMAX मध्ये बघायला चान्स मिळाला तर IMAX मध्ये बघा आणि 4DX मध्ये बघा। ही जी फिल्म आहे ती स्टोरी चांगली आहे, त्याचा VFX चांगला आहे, त्याचे कॅरेक्टर चांगले आहेत, त्याचं कास्टिंग चांगलं आहे, त्याचा डिरेक्टर चांगला आहे, त्याच्या सगळेच गोष्टी चांगल्या आहेत। जरी तुम्ही फिल्म बघितला असाल तर मला खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही फिल्म, आणि जर तुम्ही बघितला नसाल तर बघून आल्यानंतर खाली कमेंट करून सांगा की ती फिल्म कशी आहे। VFX ब्रेकडाऊन पाहिजे असेल तर तेही खाली कमेंट करून सांगा, आणि लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।